बातम्यांसाठी राष्ट्रगीत न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। माजी नगरसेवक सुनील तेलनाडे व संजय तेलनाडे यांची गंभीर गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता। नगरसेवक सुनील तेलनाडे व संजय तेलनाडे यांच्या विरुद्ध इचलकरंजी पोलीस स्टेशन येथे एक गंभीर गुन्हा नोंद झालेला होता। त्या गुन्ह्यामध्ये एक इचलकरंजीतीलच एक पीडित याने सांगितलेले होते की सन 2008 सालापासून ते 2019 सालापर्यंत तिच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर जबरदस्ती अत्याचार केल्याचा गुन्हा नोंद करण्यात आलेला होता। या प्रकरणी इचलकरंजी येथील जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये सुनावणी झाली। सुनावणी दरम्यान विशेष बाब म्हणजे जी पीडित महिला आहे व तिची आई यांनी मेहरबान कोर्टासमोर साक्ष देताना व उलट तपासादरम्यान त्यांनी मान्य केलं की ती कधीही संजय तेलनाडे अथवा सुनील तेलनाडे यांना भेटलेली सुद्धा नाही। तर अशा परिस्थितीत अशा प्रकारचा गंभीर गुन्हा नोंद होऊन त्याच्या अंतर्गत दोषारोपपत्र दाखल होणं ही खरोखर अत्यंत खेदाची बाब आहे। या तपासादरम्यान काही त्रुटी तसेच त्या पीडित महिलेनं व तिच्या आईनेच मान्य केले की कधीही सुनील तेलनाडे किंवा संजय तेलनाडे यांना भेटलेले नाही। या सगळ्याचा विचार करून जिल्हा व सत्र न्यायालयाने यांना निर्दोष मुक्त केलेलं आहे। फक्त मला या बाबीचा उल्लेख करणं महत्त्वाचं वाटतं की एखाद्याविरुद्ध अशा प्रकारचा गंभीर गुन्हा नोंद होणं आणि त्याच्या विरुद्ध अशी चिखलफेक होणं आणि त्यानंतर मग मेहरबान कोर्टासमोर जर हे स्पष्ट होत असेल की या अशा गुन्ह्यात कोणत्याही प्रकारचा सहभाग नाही तर एखादा खरोखर अन्यायग्रस्त असेल किंवा एखादी व्यक्ती जी लढण्यास सक्षम नसेल तिच्याविरुद्ध जर अन्याय झाला तर तिला न्याय कोण देणार। खरोखरच आम्हाला इचलकरंजी येथील न्यायालयात न्याय मिळालेला आहे आणि एवढंच सांगतो की सत्यमेव जयते।